गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सायन्स वाला दादा या आपल्या युट्यूब चॅनलवरती आणि समर्पण या आपल्या नवीन सायन्सच्या फ्रेश बॅच मध्ये. इथे आपण शिकतोय विज्ञान भाग 1 भाग 2 मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी 2027 महाराष्ट्र बोर्डसाठी जेवढे पण इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत आणि सगळ्या नोट्स या फ्री ऑफ कॉस्ट महाराष्ट्रातल्या तळागाळातल्या आपल्या मराठी मुलांपर्यंत पोहोचवण्याचं आपण काम करत आहोत. यासाठी तुम्ही टेलिग्राम चॅनलला किंवा व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता, जेणेकरून तुम्हाला रेग्युलर अपडेट्स मिळत असतील. आज आपण बघणार आहोत विज्ञान भाग 2 चा धडा क्रमांक 2 सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1. या चॅप्टरचं वेटेज म्हणजे बोर्डसाठी मुलांनो हा चॅप्टर ऑलमोस्ट 6 ते 7 मार्कांसाठी विचारतात. खूप मोठ्या प्रमाणावर वेटेज आहे. हा चॅप्टर तुम्हाला अजिबात स्किप करायचा नाहीये. पूर्ण चॅप्टर व्यवस्थित तुमच्या डोक्यापर्यंत उतरोस्तर, तुम्हाला एकदम सिंपल मध्ये गालावर डिंपल पडोस्तर एवढं इझी मी तुम्हाला शिकवणार आहे. खूप मजा करणार आहे आपण. सो एकदम चिल राहा, चिल के दिल में बिल फाडेंगे. सजीवांतील जीवन प्रक्रिया भाग 1 धडा क्रमांक 2. तर सुरुवात करूया पोरांनो आता लेक्चरला. बघा, चोमेश बाबा चोमेश आलेले. चोमेश बाबा सगळ्यांना माहिती असतील, जे आपले रेग्युलर पोर आहेत त्यांना माहिती आहे चोमेश बाबा कोण आहे. आपल्याला आपण गुरुत्वाकर्षण जो चॅप्टर शिकवत होतो त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं बाबा चोमेश इकडे या. हे होते आपले बाबा चोमेश. आता हे बाबा चोमेश जे आहे दररोज काही ना काही पोरांनो कार्य करत असतात. जसं की एक सिंपल एक्झाम्पल मी आहे. मी काही ना काही बोलतोय तुमच्याशी, लेक्चर देतोय म्हणजे काय, कार्य करतोय. तुम्ही बसताय, मला ऐकताय, त्यावर रिॲक्ट होताय, कार्य करताय. तुम्ही अभ्यास करताय, कार्य करताय. कार्य करता नाही, कार्य करत आहे. मग या सर्व गोष्टी करत असताना तुम्हाला काय पाहिजे? ऊर्जा. काय पाहिजे रे? ऊर्जा पाहिजे. चोमेश बाबा जिम करताय, काय पाहिजे? ऊर्जा पाहिजे. म्हणजे आपल्याला एक गोष्ट समजते की आपल्या शरीरात कुठलंही कार्य करायचं असेल तर आपल्याला सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे ऊर्जा. मग आता ही ऊर्जा आपल्या शरीरात कुठल्या कुठल्या कामांसाठी आपण वापर करत असतो तर बघा, सगळ्यात पहिले पचन संस्था. तुम खाता है तो इधर जो है पेट में जाता है. पेट में जाने के बाद वो मतलब पचन होना चाहिए कि नहीं होना चाहिए बाबा. हाँ. मग आपल्या शरीरात पचन संस्था ज्यावेळेस काम करत असते, ह्या पचन संस्थेसाठी सुद्धा कोण पाहिजे? ऊर्जा पाहिजे. कोण पाहिजे रे? ऊर्जा पाहिजे. अजून एक श्वसन संस्था. आपण श्वास घेतो, श्वास सोडून देतो. काय पाहिजे? ऊर्जा पाहिजे. कस काय दादा, श्वास घ्यायला कसली ऊर्जा लागते मला सांगा. ज्यावेळेस एक म्हातारे लोक असतात, एक वय होऊन जातं, तुम्ही बघा एक शेवटच्या क्षणी अरे बाबा पाणी दे रे. शाहरुख निघाला का? नाही, शाहरुख खान नाही. इकडे काय पोरांनो, म्हणजे थकून जातात ते लोक एकदम म्हाताऱ्यापणे. मग त्यांना श्वास घेण्याला सुद्धा ऊर्जा उरत नाही आपल्या शरीरामध्ये. ह्या आपली जी श्वसन संस्था आहे हिला सुद्धा काय लागते? ऊर्जा लागते. अजून एक रक्त भिसरण संस्था. आपल्या डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत सगळीकडे रक्त आहे, म्हणजे आपल्या ज्या रक्तवाहिन्या आहेत याच्यामधून आपलं रक्त भिसरण होतं. म्हणजे काय, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असतं. मग हे रक्त भिसरण होण्यासाठी सुद्धा काय पाहिजे? ऊर्जा पाहिजे. काय पाहिजे रे? ऊर्जा पाहिजे. मी जे बोलतोय माझ्या मागे रिपीट करा, म्हणजे काय होईल ना, तुम्ही झोपलेले. रक्त भिसरण करण्यासाठी काय पाहिजे? ऊर्जा पाहिजे. आपल्या पचन संस्थेसाठी काय पाहिजे? ऊर्जा पाहिजे. असं समजलं पाहिजे. कमेंट करा. अरे सेमी मीडियमचे पोरं किती कमेंट करतात तुम्ही बघितलंय का? सेमी मीडियमच्या लेक्चर्सला आपल्याला ऑलमोस्ट 100, 150, कधी कधी 200 मुलं एका टाइमला लाईव्हली आपल्याला बघत असतात. त्यामुळे तुम्ही पण जरा मराठी मीडियमचा मला रिस्पॉन्स पाहिजे, कारण मराठी मीडियमची स्पेशल बॅच तुमच्यासाठी लॉन्च केली आहे पोरांनो. चलो बच्चा पुढे. उत्सर्जन संस्था. उत्सर्जन तुम खाता है तो जाता भी है ना. वेस्ट मटेरियल सकाळी सकाळी सोडून देतात तुम्ही. ते काय? उत्सर्जन संस्था. ह्या उत्सर्जन संस्थेसाठी सुद्धा काय पाहिजे? ऊर्जा पाहिजे. काय पाहिजे? ऊर्जा पाहिजे. नेक्स्ट नियंत्रण संस्था. मला सांगा, आता मी ठरवलंय की मला काहीतरी बोलायचं आहे. काय आले? नियंत्रण आलंय बॉडीवरती. त्यानंतर मी ठरवलेलं आहे की मला आता बसायचं आहे. नियंत्रण. मला ठरवलेलं आहे आता मला पळायचं आहे. या पूर्ण शरीरावरती नियंत्रण ठेवण्याचं काम आपली नियंत्रण संस्था करत असते. मग यासाठी सुद्धा काय पाहिजे?
ऊर्जा पाहिजे. म्हणजे तुम्हाला समजले की आपल्या शरीरात ऊर्जेचं अनन्यसाधारण एवढं महत्व आहे. मग मला सांगा, एवढं महत्व जर का असेल तर ही ऊर्जा तयार कशी होते, ऊर्जा आपल्यासाठी किती कामाची आहे, या सर्व गोष्टी आपल्याला ह्या चॅप्टर मधून शिकायच्या आहे. बघा, माझ्या पोरांना इथपर्यंत गोष्टी समजून गेलेल्या आहेत ना की ऊर्जा किती महत्वाची आहे. या चॅप्टर मध्ये आपल्याला काय शिकायचंय. मित्रांनो, तुम्हाला खरं सांगतो की बरेच शाळेतले शिक्षक लोक, क्लासेसचे शिक्षक लोक आपले व्हिडिओ बघता, आपल्या ज्या नोट्स आहे त्या नोट्स रेफर करता. ह्या नोट्स काही साध्या सुध्या नोट्स नाही बाबा रे. मागच्या 4 ते 5 वर्षांचा जेवढा अनुभव आहे तो सगळा पणाला लावून छान पद्धतीने स्ट्रक्चर फॉर्मॅट मध्ये तुम्हाला समजवावं, इझी जावं वाचताना. अगदी मी म्हणतो ना, ज्याने मन लावून लेक्चर केले, नोट्स मधून अभ्यास केला, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स केले, ह्या गोष्टी जर प्रॉपरली फॉलो केल्या आणि शेवटी आपले स्पेशल वन शॉटचे रिव्हिजन केले, तुम्हाला मार्क्स तर बोर्डला मिळणारच फॉर शुअर. पण तुमच्यातून कोणीतरी उद्या उठून एक चांगला शिक्षक होऊ शकतो, ही फॉर शुअर गॅरंटी आहे. चलो पुढे. आता आपल्या ज्या शरीरामध्ये ना पुरण ही ऊर्जा आहे ना, कोणा मार्फत येते, काय काय, कार्बोदके. कार्बोदके ज्यावेळेस आपण खातो आपल्या शरीरात ऊर्जा येते. कार्बोदके म्हणजे काय, पाव, जे बेकरीचे पदार्थ असतात, ब्रेड, भात. भात तुम खाता है, गहू भी जो खाता है, बोलो सारे ओ बटाटा बटाटा बटाटा. हे खाऊन मिळतात कार्बोदके. हा, कार्बोदके यामधून मिळतात. मग या कार्बोदकांपासून आपल्याला काय मिळतं, ग्लुकोज. काय मिळतं रे, ग्लुकोज. काय मिळतं रे, ग्लुकोज. कार्बोदकांमधून आपल्याला काय मिळतं, ग्लुकोज. काय मिळतं, ग्लुकोज. रिपीट करायचंय. स्निग्ध पदार्थ कोणकोणते, लोणी, तूप वगैरे असतं, तेल, तुमचा सुका मेवा. मेवा कोणता, सुका, म्हणजे काजू, बदाम, ह्या गोष्टी. चीज तुम्ही खाता ना, चीज, जस्ट 1 चीज पिझ्झा दे दो मुझे. हा, ते एक ऍक्सेंट असतो. असो, हे स्निग्ध पदार्थ आहे. ह्या स्निग्ध पदार्थांपासून आपल्याला काय मिळतं, फॅटी आम्ल. कोणाचा आम्ल, फॅटीचा आम्ल. कोणाचा आम्ल रे, फॅटीचा आम्ल. लिपिड्स, अंडे, मासे, त्याच्यानंतर कोणतं, ॲव्होकाडो, बिया, या सगळ्यांमधून आपल्याला काय मिळतं, अमायनो आम्ल. अमिनो आम्ल. काय मिळतं, अमिनो आम्ल. अमिनो आहा, अमिनो आहा, आम्ल, आम्ल, अमिनो आम्ल, अमिनो आम्ल, अमिनो आम्ल. ह्या सगळ्या जेवढ्या पण गोष्टींना लक्षात ठेवा. कार्बोदकांपासून काय मिळतं, ग्लुकोज. ग्लुकोज. कार्बोदकांपासून काय मिळतं, ग्लुकोज. स्निग्ध पदार्थांपासून फॅटी आम्ल. कोणाचं आम्ल, फॅटीचं आम्ल. लिपिड्स. लिपिड्स पासून काय मिळतं, अमायनो आम्ल. काय मिळतं, अमायनो आम्ल. ज्या मुलांनी आपल्याकडून अनुवंशिकता आणि उत्क्रांती शिकली, चॅप्टर नंबर 1, त्यातलं पहिलंच लेक्चर आहे बेसिकचं, समर्पण बॅच मधलं, त्यात तुम्हाला समजलं असेल अमायनो आम्ल काय आहे. जे आपले तुम्ही न्यूक्लियोटाइडचा सिक्वेन्स असतो, रायबोझोम, टीआरएनए बसतो, एक एक अमायनो आम्ल एका टोकावरून दुसऱ्या टोकावर जाते. अमायनो आम्ल शिकले ना पोरांनो, व्हेरी गुड. चलो बच्चा पुढे. कार्बोदकांचे स्रोत. दादा, आम्हाला ही गोष्ट तर समजली की कार्बोदकांपासून आपल्याला ऊर्जा मिळते, ग्लुकोज तयार होतं. मग हे कार्बोदके आपल्याला मिळतात तरी कुठून, काय खाल्ल्याने कार्बोदका मिळतात बच्चा भाई. दूध. जर दूध पिलो ते नाही का, दूध दूध, तो मिल्क पद असतो, दूध दूध दूध. हा, ह्या दुधापासून काय मिळतात, कार्बोदके. फळं, चांगले फळं खा, मिळतात कार्बोदके. गूळ व उसाची साखर, कार्बोदके. भाजीपाला खा, कार्बोदके. बटाटे व रताळे खा, रताळ्या, लक्ष दे, काय खा, रताळे खा. काय मिळतात, कार्बोदके. कार्बोदकांपासून काय मिळतं, ग्लुकोज. काय मिळतं, ग्लुकोज. मिठाई खा, कार्बोदके. धान्यामध्ये गहू, मका, नाचणी, ज्वारी, बाजरी, तांदूळ, हे सर्व खा. काय मिळणार, कार्बोदके. कार्बोदकातून काय मिळणार, ग्लुकोज. म्हणजेच काय, आपल्या शरीराला ऊर्जा मिळणार. काय मिळणार रे, ऊर्जा. ह्या सर्व गोष्टी काय आहेत पोरांनो, आपल्या शरीराला ऊर्जा मिळवण्याचे कारण आहे. पुढे. आता ह्या कार्बोदकांचा मूळ स्रोत काय आहे, या अगोदर शिकवलेल्या गोष्टी आता पेपरला विचारतीलच का. बेसिक आहे पोरांनो, बोर्ड येते, बोर्ड असे साध्या सुध्या गोष्टी नाही विचारत, पण सिंपल मध्ये गालावर डिंपल पडोस्तर असा इझी क्वेश्चन बोर्ड मध्ये 100.3.4% या अगोदर विचारला गेलेला आहे. पुन्हा एकदा विचारण्याची शक्यता आहे.
शाळेतल्या एक्झाम मध्ये तुमच्या रिकाम्या जागा जोड्या लावांमध्ये हा टॉपिक 100% इम्पॉर्टंट आहे. काय? जर तुम्ही 1 ग्रॅम कार्बोदके खाल्ले तर तुम्हाला 4 किलो कॅलरी ऊर्जा मिळते. 1 ग्रॅम कार्बोदके खाल्ले तर 4 किलो एनर्जी, 4 किलो कॅलरी ऊर्जा मिळते. 1 ग्रॅम कार्बोदके खाल्ले तर 4 किलो कॅलरी ऊर्जा मिळते. किती? 4 किलो कॅलरी. किती? 4 किलो कॅलरी ऊर्जा मिळते. कमेंट मध्ये लिहा पटकन, फास्ट. कार्बोदके, ज्यावेळेस आपण कार्बोदके खातो, 1 ग्रॅम खाल्ला तर किती ऊर्जा मिळते? 4 किलो कॅलरी. किती ऊर्जा मिळते? 4 किलो कॅलरी. पटापट, फास्ट फास्ट कमेंट पाहिजे, कमेंट पाहिजे, फास्ट. व्हेरी गुड, व्हेरी गुड. 4 किलो कॅलरी ऊर्जा एवढी आपल्याला मिळते. दादा एवढं रिपीट सांगितलं, एवढ्या आत्मीयतेने सांगितलं ना, समजून जा किती इम्पॉर्टंट असेल. चलो पुढे, नेक्स्ट. आता ही ऊर्जा आपल्या शरीरासाठी किती इम्पॉर्टंट आहे, एक फ्लो काय असतो याचा एक बेसिक सांगतो, मग आपण अजून पुढे हळूहळू सरकू या चॅप्टरला. चोमेश बाबा आहे. आपण दैनंदिन जीवनात वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी करत असतो. माझ्या पोरांना एक गोष्ट माहिती आहे, जे वेगवेगळे कार्य करत असताना ऊर्जा लागते. मला सांगा, डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत काय रे? माहिती. सायन्सवाला दादाच्या पोरांना माहिती पाहिजे. बेसिक लेक्चर मध्ये मी सांगितलं होतं, आपले पूर्ण शरीर कशापासून बनलेलं आहे? पेशींपासून बनलेलं आहे. कशापासून बनलंय रे राजा? पेशींपासून. डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत काय आहेत रे? पेशी आहेत. मग ह्या ज्या आपली पूर्ण जी शरीर आहे कशापासून बनलेलं आहे? पेशी. पेशींना काय पाहिजे? वेगवेगळ्या कार्य करण्यासाठी ऊर्जा पाहिजे. ऊर्जा कशातून मिळणार आहे रे पोरांनो? काही ना काही अन्न खाल्ल्यावरती. मस्त असं पंचपक्वानाचं ताट भेटलं, ताव त्याच्यावरती मारला आपण, आहा, पूर्ण ऊर्जा आपल्याला मिळणार. मग आपल्या शरीराला माहिती काही ऊर्जा आहे. आपल्या शरीरात ऊर्जा कुठल्या फॉर्म मध्ये साठवली जाते? तर ऊर्जा साठवली जाते एटीपी मध्ये, ज्याला आपण म्हणतो ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. काय म्हणतो? ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. काय म्हणतो रे? ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. काही शब्द आहे ना पोरांनो, हे नवीन आहे तुमच्यासाठी. मग तुम्हाला काय करायचं आहे, जेव्हा मी बोलतोय ना त्या गोष्टी तुम्हाला रिपीट करायच्या आहेत. रिपीट केल्याने काय होईल दादा? लक्षात राहील तुमच्या. प्रत्येक गोष्ट नवीन असते, सुरुवातीला लगेच समजेल का? अजिबात नाही. रिपीट जेवढं जास्त करणार बेस्ट आहे बाबा, तुम्हाला लगेच समजणार गोष्टी. परत एकदा, ऊर्जा. आपलं शरीर आहे, शरीर कशापासून बनलेलं आहे? पेशींपासून बनलेलं आहे. या पेशींना ऊर्जा लागते वेगवेगळं कार्य करण्यासाठी. ती ऊर्जा कशातून मिळणार? फूड, अन्नातून मिळणार. मग ही जी ऊर्जा आहे आपल्या शरीरात कशाद्वारे साठवली जाते? एटीपी. त्याला काय म्हणतो? ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. काय म्हणतो? ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. मराठी आणि इंग्लिश मध्ये नावं सेम असतात. ओके, चलो पुढे. सजीव ऊर्जा निर्मिती. आता काही इम्पॉर्टंट पार्ट आहे आपल्या शरीरातले, ते नीट लक्ष द्या. ते काय कामाचे मी तुम्हाला सांगतो. बघा, सगळ्यात पहिले हे नाक. नासिका गृह. कोणाचा गृह? नासिका गुहा. कोणाची गुहा? नासिकाची गुहा आहे. कोणाची गुहा आहे? नासिकाची गुहा आहे. पुढे मुख गुहा. मुखामध्ये गुहा. मुख गुहा. मुखामध्ये गुहा. यानंतर स्वरयंत्र. हे स्वरयंत्र व्हॉइस बॉक्स असतो पोरांनो आपल्या इथे, म्हणजे जे मेल आहे, म्हणजे आपण जे पुरुष मंडळ आहेत ना, याच्यामध्ये स्वरयंत्र हे थोडं मोठं असतं, आणि ज्या फिमेल आहेत, ज्या लेडीज आहेत, त्यांच्यामध्ये स्वरयंत्र हे छोटंसं असतं. जसं की तुम्ही बघितलं असेल, एक ऑलमोस्ट 12 ते 14व्या वर्षानंतर तुम्ही आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे आपण म्हणतो हार्मोनल्स बदल. मोठा झाला मुलगा, मग काय? याचं स्वरयंत्र, स्वर कंठ फुटणे बेसिक आपण ऐकलेलं आहे. म्हणजे मराठी आपल्या लोक म्हणतात, अरे याचं कंठा फुटलाय. आता काय फुटलाय ना? तर स्वरयंत्र जे आहेत ना, ते व्होकल कॉर्ड्स आपल्या रिलीज होतात. त्यानंतर घसा. म्हणजे घसा म्हणजे काय? हा जो स्वरयंत्र आहे आणि जो आपण श्वास घेतो, श्वसन संस्था, याच्यामध्ये जो गॅप आहे स्वरयंत्रामध्ये, याला म्हणायचं आपण घसा. पुढे उजवा फुफ्फुस, डावा फुफ्फुस. उजवा फुफ्फुस आणि डावा फुफ्फुस. यानंतर याच्या खाली जी गोष्ट आहे ना, तिला म्हणायचं मध्यपटल. मध्यपटल करता काय? तुम्हाला एक गोष्ट सांगतो. जेव्हा मला सांगा, आपला हा जो पोटाचा भाग आहे, पचन संस्था इथे चालत असते आपली, आणि हा आपला छातीचा भाग आहे, या दोघांना सेपरेट करण्यासाठी मध्ये काही मसल्स आपण ज्याला म्हणतो, मग हे काय? मध्यपटल. काय आहे? मध्यपटल. जे की काय करतं? पंप करायला, फुलण्यासाठी मदत करतं आपल्या छातीला. फुलण्यासाठी मध्यपटल सेपरेट करतं या गोष्टी, याला मध्यपटल म्हणतात. अजून एक महत्वाची गोष्ट आहे, वायुकोश. कोणाचा कोश? वायूचा कोश. हे वायुकोश म्हणजे काय माहिती का पोरांनो? एक प्रकार ज्यावेळेस श्वास घेतो हा वायुकोश फुगतो. म्हणजे काय?
जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा तो फुग्यासारखा असा फुगतो आणि जेव्हा आपण श्वास सोडून देतो तो परत फुग्यासारखा असा हवा सोडून देतो. सेम हा झाला तुमचा वायुकोश. आता हे फुग्याचं एक्झाम्पल देणं गरजेचं होतं का? पेपरला येणार आहे का? नाही. बट ही जी डायग्राम आहे ही 3 मार्काला जर विचारली गेली चुकून तर माझ्या पूर्ण बाकीचे नावं लक्षात आली. वायुकोश आता पोरं विसरणार नाही, लक्षात राहील. वायुकोश प्रत्येक गोष्ट इम्पॉर्टंट आहे पोरांनो यामधली. या काय इम्पॉर्टंट आहे, ही डायग्राम काय इम्पॉर्टंट आहे ते मी तुम्हाला सांगतोय, पण आता ही गोष्ट इम्पॉर्टंट आहे एवढं लक्षात ठेव. बघा आता आपण जे श्वसन करतो पोरांनो, सगळ्यात अगोदर तर ही गोष्ट तुम्हाला सांगतो, ऊर्जा. आणि याच्यामध्ये ही डायग्राम दाखवण्याचं कारण काय दादा? बघा ते वाचू नका पहिले पीपीटीतलं, मी काय सांगतो तिकडे लक्ष द्या. तुम्हाला आतापर्यंत काय सांगितलं? आपण अन्न खातो, पोटामध्ये काही ना काही आम्ल असतं, त्याच्यापासून मस्त काही पचन संस्था होतो, जे कामाचं आहे ते आपल्या शरीरात प्रोटीनद्वारे व्हिटॅमिनद्वारे आपल्या शरीरात टाकलं जातं. असं असतं का? तर अजिबात नाही. आपल्या शरीरामध्ये ऊर्जा तयार होणं हे आपल्या श्वसन संस्थेवर अवलंबून असतं. तुम्ही म्हणणार दादा हे काय बोलतोय तू? श्वास घेण्याचा ऊर्जा तयार करण्याचा काय संबंध आहे? अरे बाबा हा, मला सांगा, शाळेमध्ये तुम्ही लहानपणी असताना तुम्हाला शाळेतल्या शिक्षकांनी सांगितलं, पोरांनो आपण ऑक्सिजन शरीरात घेतो, कार्बन डायऑक्साईड शरीरातून सोडतो. का का ऑक्सिजन घेतो आणि का कार्बन डायऑक्साईड सोडतो? कधी विचारलंय का आपण? नाही. सर बोलले ना, सर बोलले, देव बोलले. हा बस एवढंच आपल्याला समज. असं नाही, जो विचारतो प्रश्न तो सगळ्यात जास्त त्याच्या कन्सेप्ट क्लिअर असतात. आता बघा कारण काय पोरांनो, जेव्हा आपण ऑक्सिजन घेतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये जे काय आपण अन्न खातो त्याचं ब्रेकडाऊन तुकडे तुकडे होतं. हे नक्की काय होतं ते आता आपण समजून घेऊयात. पण आता हे जे श्वसन आपण करतो हे 2 प्रकारचं आहे. त्याच्यापैकी पहिला प्रकार आहे शरीर स्तरावरील श्वसन. कोणता आहे? शरीर स्तरावरील श्वसन. म्हणजे काय? शरीर व वातावरण यांच्यातील ऑक्सिजन व कार्बन डायऑक्साईडचे आदान प्रदान. शरीर आणि वातावरण यांच्यामध्ये ऑक्सिजनचे आदान आणि कार्बन डायऑक्साईडचे आदान प्रदान, म्हणजे ऑक्सिजन घेणे कार्बन डायऑक्साईड सोडणे, ही प्रक्रिया चालू असते. कुठे? शरीर स्तरावरील श्वसनामध्ये. यामध्ये कोण कोण येतं? नासिकागृह, श्वसन नलिका, फुफ्फुसे यांचा समावेश असतो. ऑक्सिजन आत घेतला जातो, ऑक्सिजन आत घेतला जातो, कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडला जातो. हे काय आहे हेच माझ्या पोरांना मी एक्सप्लेन करणार आहे पुढे. 2 प्रकारे, एक शरीर स्तरावर झालं. आता एक पेशी स्तरावरील श्वसन बघा. पेशींच्या आत अन्न पदार्थांचे ऑक्सिडीकरण होते. नीट बघा पोरांनो, मला सांगा आपण अन्न खातो बरोबर आहे? अन्नच खाताना रे हो. हा अन्न खातो. मग अन्न खाल्ल्यानंतर ते आपल्या पोटात गेलं, बस तिथं पचन होऊन जातं. असं होतं का? नाही. पोळी खाल्ली, पूर्ण पोळी अशा शरीरात जाते का? भात खाल्ला, जे लोक नॉनव्हेज खातात ते पूर्ण शरीरात जातं का आपल्या? नाही. याच्यातून काय फक्त ऊर्जा जाते पोरांनो. मग हे जे अन्न आपण खातो हे पूर्णपणे ब्रेकडाऊन होणं, तुकडे तुकडे करण्याचं काम कोण करत असेल रे बाबा शरीरामध्ये? ते कसं होतं बघा. आपण ऑक्सिजन घेतो, हे ऑक्सिजन घेतल्यानंतर शरीरामधला जो ग्लुकोज आहे याचं ऑक्सिडीकरण होतो. ऑक्सिडीकरण होणे म्हणजे मिक्सरमध्ये शेंगदाणे टाकल्यावरती चर्र दिशी फिरवला का परकन शेंगदाणे जे आहे पूर्ण बारीक 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 होऊन जातात. हे काय आहे? ऑक्सिडीकरण. ऑक्सिजन सह होणारे श्वसन म्हणजे एरोबिक श्वसन. ऑक्सिजन सोबत होणारे श्वसन म्हणजे एरोबिक श्वसन. ऑक्सिजन शिवाय होणारे श्वसन म्हणजे अनएरोबिक श्वसन. मला सांगा आपलं श्वसन हे ऑक्सिजन सोबत होतं का ऑक्सिजनच्या शिवाय होतं? कमेंट फास्ट कमेंट करायचं आहे. मला मराठीवाल्या मुलांचा अजून चांगला रिस्पॉन्स पाहिजे पोरांनो. जास्तीत जास्त आपल्या मराठीच्या मित्रांपर्यंत आपलं चॅनल पोहोचवा. कारण तुम्हाला माहितीये मराठीमध्ये विज्ञान 1 आणि विज्ञान 2 ज्या पद्धतीने सेमी मीडियमच्या स्टुडंटसाठी शिकवलं जातंय ना, त्याच पद्धतीने आणि कदाचित त्यापेक्षा जास्त दमदार पद्धतीने तुमच्यासाठी शिकवलं जातं. तुम्हाला काय करायचंय? आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवायचे. बरोबर आहे की नाही? दादासाठी एवढं करणार ना तुम्ही? चला हा उत्तर द्या. आपण काय आपल्या शरीरात ऑक्सिजन सोबत, व्हेरी गुड, आपल्या शरीरात ऑक्सिजन सह श्वसन होतं. मग
आपल्या शरीरात जर ऑक्सिजन सोबत श्वसन होत असेल तर आपण कुठलं श्वसन करतो, एरोबिक की अनएरोबिक? कमेंट करा फास्ट फास्ट फास्ट, कमेंट करा एरोबिक की अनएरोबिक रे, एरोबिक की अनएरोबिक? व्हेरी गुड. ऑक्सिजन सह होणारे श्वसन म्हणजे एरोबिक श्वसन. आपण काय करतो रे, एरोबिक श्वसन करतो. काय करतो रे राजा, एरोबिक श्वसन करतो. ऑक्सिजन शिवाय त्याच्यात ऑक्सिजनची गरज नाहीये, ते कोणतं, अनएरोबिक श्वसन म्हणतात. एटीपीच्या स्वरूपात ऊर्जा मुक्त होते. जसं माझ्या पोरानं सांगितलं, आपल्या शरीरामध्ये ऊर्जा कुठल्या याच्यात साठवलेली जाते, कुठल्या याच्यात तरी, एटीपीच्या. कुठल्या, एटीपी, ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट, ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. लक्षात राहील. चलो या पुढे. आता पेशीय स्तरावरील श्वसन, याच्यामध्ये हा फॉर्म्युला आहे ना, खूप खूप जास्त इम्पॉर्टंट आहे पोरांनो, नीट बघा. C6H12O6 म्हणजे ग्लुकोज आहे. म्हणजे काय आहे, ग्लुकोज आहे. आपण जेवण करतो, अन्न आपल्या शरीरात जातं. मग अन्न शरीरात गेल्यानंतर अन्न म्हणतं, अरे वा पोळी, आओ बच्चा इधर रुको, अरे भात इकडे इकडे बच्चा इकडेच्या साईडला, अरे आंबाचा रस इकडे, असं होतं का रे? नाही. या सगळ्यांचं पूर्ण मिक्सचरचे ग्लुकोज तयार होतो. मग आता हे जे ग्लुकोज आहे हे आपल्या शरीरात डायरेक्ट जाणार आहे का? नाही. याचं काय, ऑक्सिडीकरण, तुकडे 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 होणं, मिक्सचरमध्ये ग्राइंडिंग करणं इम्पॉर्टंट आहे. त्यासाठी येतो ऑक्सिजन. कोण येतं, ऑक्सिजन येतो. मग हा ऑक्सिजन आल्यानंतर ग्लुकोजचं विघटन होतं. ग्लुकोजचं विघटन झाल्यावर बाहेर काय पडतं, कार्बन डायऑक्साईड, H2O, वॉटर आणि एटीपी. कार्बन डायऑक्साईड कामाचा का बिनकामाचा? बिनकामाचा. आपण कार्बन डायऑक्साईड सोडून देतो. वॉटर कामाचं का बिनकामाचं? कामाचं. आपण शरीरात राहू देतो. एटीपी ऊर्जा कामाची का बिनकामाची? कामाची. शरीरात राहू देतो. माझ्या पोरांना समजलं असेल, ऑक्सिजन आपण का घेतो? कारण की आपल्या शरीरात जे अन्न खातो त्याचं विघटन होण्यासाठी. आणि ऑक्सिजन जर का घेतो तर शरीरात प्रेझेंट असलेला कार्बन डायऑक्साईड कामाचा का बिनकामाचा? बिनकामाचा. तो सोडून देतो. बघा 10वी पर्यंत तुम्ही शिकताय. मला रेअरली असे मुलं माहितीये की ज्यांना ही गोष्ट माहितीये की आपण ऑक्सिजन का घेतो, कार्बन डायऑक्साईड का घेतो. ज्यांना माहित नाही त्यांना आज समजलं असेल आपल्या सायन्सवाला दादाच्या युट्यूब चॅनलवरती. आपल्या चॅनलवरती तुम्हाला ह्या पद्धतीने विज्ञान शिकवेल ना मुलांनो. जर तुम्ही 11वी 12वीला सायन्स घ्यायचा विचार केला तर माझा मुलगा हा त्या सेमी मीडियमच्या विद्यार्थ्यां एवढाच किंवा त्यापेक्षा जास्त हुशार असला पाहिजे. त्याच्याकडे त्याच लेवलच्या सायन्सच्या कन्सेप्ट क्लिअर असल्या पाहिजे. फरक काय रे, एक फक्त लँग्वेजचा. तो लँग्वेजचा फरक जर का टाळला तर दोघींच्या कन्सेप्ट सेम आहेत. त्यामुळे अजिबात टेन्शन घेऊ नका. जर तुमचा विचार असेल ना की 10वी नंतर मला 11वी 12वीला सायन्स घ्यायचंय, सायन्सवाला दादा तुमचं ऍडमिशन होईपर्यंत तुमच्या सोबत राहील. ज्या दिवशी तुमच्या कॉलेजमधलं पहिलं पाऊल पडलं, बाबा रे आपके भरोसे, मग तुम्ही छान. असं काही नाहीये, शेवटपर्यंत तुम्ही पुढे जा. तुम्ही इंजिनिअरिंग फील्डमध्ये गेला तो पूर्णपणे गायडन्स आहे. जसं की तुम्हाला माहिती आहे आपला गौतम दादा असेल, मी असेल, आम्ही सुद्धा याच फील्डमधून पुढे आलोय रे. असं काही नाही की फार वेगळं काही केलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला पूर्णपणे गायडन्स असेल, IT फील्डचं गायडन्स असेल, सर्व गोष्टींचं हे तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट इथे मिळतंय. ओके चलो, आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, पेशीस्तरीय श्वसन तुम्हाला समजलेलं आहे. यातली एक इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात ठेवायची आहे. इम्पॉर्टंट बोललेलो आहे. एटीपीचे आपल्या शरीरात किती मॉलिक्यूल आहेत? 38 मॉलिक्यूल असतात. एटीपीचे किती मॉलिक्यूल? 38. किती मॉलिक्यूल? 38. किती मॉलिक्यूल? 38. एटीपीचे ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेटचे किती मॉलिक्यूल असतात? 38 मॉलिक्यूल असतात. किती मॉलिक्यूल असतात रे? 38 मॉलिक्यूल असतात. पोरांनो 38 कमेंट करा. एटीपीचे किती मॉलिक्यूल असतात? 38 मॉलिक्यूल असतात. फास्ट कमेंट करायची, फास्ट फास्ट. कम ऑन, मराठीवाले पोरं तेवढाच चांगला रिस्पॉन्स देत आहेत. व्हेरी गुड व्हेरी गुड. फास्ट कमेंट पाहिजे, कमेंट पाहिजे. 38 एटीपी किती? 38. व्हेरी गुड व्हेरी गुड. चलो, एक तुम्हाला गोष्ट सांगतो पोरांनो. जेव्हा समर्पण बॅच लॉन्च झाली ना तेव्हा एक विद्यार्थ्याचा मेसेज आला होता की दादा आपलं जे लेक्चर आहे ना त्याचं टायमिंग जरा उशिराने ठेव, कारण की माझे वडील हे शेतातून फार उशिरा येतात आणि त्या दिवशी आपल्या ह्या समर्पण बॅचचं सार्थक झाल्यासारखं वाटतं. ज्यावेळेस ही फ्री बॅच लॉन्च केली होती ना त्यावेळेस बऱ्याच लोकांचं म्हणणं होतं की मुलांना पैशांची व्हॅल्यू नसते, फ्री ऑफ कॉस्ट आहे म्हणजे काहीतरी असेल. अरे असं काही नाहीये.
बरेच महाराष्ट्रातल्या तळागाळातल्या अशा ग्रामीण भागातली मुलं आहेत ना की ज्यांच्याकडे हाय प्रोफेशनल क्लास लावण्याएवढे पैसे नाहीयेत, त्या महागड्या नोट्स घेण्याएवढे पैसे नाहीयेत. अशा प्रत्येक मराठी मुलांसाठी, त्या भागातल्या प्रत्येक मुलांपर्यंत पोहोचण्यासाठी सायन्सवाला दादा काम करतो आहे. आणि त्या प्रत्येक मुलाला एकच सांगणे की बाबा रे, आपला बाप जर का शेतीत राबराब राबतोय ना, त्याच्या कष्टाचं फळ आणोस तर सायन्सवाला दादा तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. त्यामुळे अजिबात काळजी करू नकोस तू. 100% रिझल्ट येणार. तुमचं डेडिकेशन, फोकस असेल तर अचिव्हमेंट सायन्सवाला दादाकडून तुमची 100% होईल. टेन्शन नाही घ्यायचं पुराण. असो, चलो आता वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट, इंटरेस्टिंग आणि तुमच्या आवडीचा फरक स्पष्ट करा. दादा तेच ना, इकडं वाढतं इकडं कमी होतं, इकडं आहे इकडे नाहीये. हा बाबा, तसंच शोधून आणले तुझ्यासाठी. एरोबिक श्वसन, अनएरोबिक श्वसन, इम्पॉर्टंट फरक स्पष्ट करा तुमच्या शाळेतल्या एक्झामसाठी. टिक करून घ्यायचं. एरोबिक श्वसन, अनएरोबिक श्वसन इम्पॉर्टंट आहे तुमच्या शाळेतल्या एक्झामसाठी. चलो, काय आहे एरोबिक? ऑक्सिजनच्या उपस्थितीत होणारे श्वसन म्हणजे एरोबिक श्वसन. ऑक्सिजनच्या उपस्थितीत होणारे श्वसन म्हणजे एरोबिक श्वसन. ऑक्सिजनच्या अनुपस्थितीत होणारे श्वसन म्हणजे अनएरोबिक रेस्पिरेशन श्वसन. अनएरोबिक श्वसन. तो राहतं ना, आता सेमीचे बरेच लेक्चर होत असतात. तुमच्या माझ्यासाठी एवढे सगळे लेक्चर घेतलं. सेमी, मराठी, सेमीच्या नोट्स, मराठीच्या नोट्स, हे काय एकट्या माणसाचं काम नाही रे बाबा. बरीच सायन्सवाला दादाची टीम जी आहे ना तुमच्यासाठी काम करत असते. आणि त्यात तरी तुम्ही मेसेज करता नोट्स कुठे भेटणार आहे. किती वेळा सांगितलं, नोट्स टेलिग्राम चॅनलला अवेलेबल आहे, व्हॉट्सअपला अवेलेबल आहे. बघा, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे राजा रे, ते बघा. कॉल करतात तुम्ही सायन्सवाला दादाच्या टीमला. तिथे ना मी तुमच्याशी प्रत्यक्षपणे बोलणारच नाहीये. तो ऍक्सिसच नाही ठेवलेला आहे आपल्याकडे. तो ऍक्सिस सगळ्या टीमकडे आहे. टीम तुमच्याशी काय बोलणार आहे, हे अनएरोबिक श्वसन काय आहे विचारा ना तुम्ही. काही प्रश्न असेल असे प्रश्न विचारा, जेणेकरून मी स्वतः तुम्हाला उत्तर दे. चांगले काहीतरी प्रश्न विचारा. चला, सर्व उच्च वनस्पती व प्राणी. एरोबिक श्वसन कोण करतं? सर्व उच्च वनस्पती आणि प्राणी करतात. दादा आपण नाही करत का एरोबिक? मग प्राण्यांमध्ये आपल्याला टाकता आहे. वनस्पती आणि प्राण्यांमध्ये म्हणजे प्राण्यांमध्ये आपण पण येतो. एरोबिक श्वसन हे सर्व उच्च वनस्पती आणि प्राणी करत असतात. अनएरोबिक श्वसन हे फक्त केवळ सूक्ष्मजीव करतात. कोण करतं रे? सूक्ष्मजीव अनएरोबिक श्वसन करत असतात. अधिक एटीपी ऊर्जा मुक्त होते. एरोबिक श्वसन करत असताना अधिक एटीपी ऊर्जा मिळते, तर अनएरोबिक श्वसन करत असताना कमी एटीपी ऊर्जा मिळते. का दादा असं का होतं मला सांगा. ज्यावेळेस ऊर्जेत म्हणजे ज्यावेळेस आपण ग्लुकोज खातो, विघटन होण्यासाठी कोण कामाचं आहे? ऑक्सिजन. मग ऑक्सिजन जर का असेल तर ऊर्जा जास्त मिळेल, ऑक्सिजन जर का नसेल तर ऊर्जा कमी मिळेल. सिंपल इज दॅट. ग्लुकोजचे संपूर्ण ऑक्सिडीकरण होते. एरोबिक रेस्पिरेशन मध्ये जे काही ग्लुकोज, जे आपण फूड खातो, याचं ऑक्सिडीकरण पूर्णपणे विघटन होतं. इकडं ग्लुकोजचं अपूर्ण ऑक्सिडीकरण होते. पूर्णपणे ग्लुकोजचं ऑक्सिडन जेव्हा विघटन होत नाही. यानंतर अंतिम उत्पादने, शेवटी आपल्याला काय मिळतं? कार्बन डायऑक्साईड आणि पाणी. काय मिळतं रे राजा? कार्बन डायऑक्साईड आणि पाणी मिळतं. इकडे अंतिम उत्पादने कार्बन डायऑक्साईड आणि सेंद्रिय आम्ले अथवा अल्कोहोल. काय मिळतं? कार्बन डायऑक्साईड किंवा सेंद्रिय आम्ले अथवा अल्कोहोल. हा डिफरन्स बिटवीन वन ऑफ द मोस्ट 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 एमपी तुमच्या एक्झामसाठी, शाळेच्या एक्झामसाठी हा खूप छान करायचं आहे. आणि आता जसं सेमीच्या विद्यार्थ्यांना आपण ठरवलं होतं, तुम्हाला माहिती असेल की नाही माहित नाही, एक गोष्ट सांगतो. आपण लेक्चर झालं का थोडं तुम्हाला बोर होतंय ना, एक गोष्ट सांगतो. गोष्ट सांगून ह्या चॅप्टरला एंड करतो. ही गोष्ट माझ्या मराठी मीडियमच्या मुलांना किती आवडते. जास्त कमेंट राहिल्या तर उद्या एका नवीन गोष्टीसहित आपण भेटूयात. त्यामुळे आता एक गोष्ट सांगू आणि चॅप्टरचा दी एंड करून टाकू. चॅप्टरचा दी एंड म्हणजे तुम्हाला माहिती आहे, मंगळवार, गुरुवार आणि शनिवार. मंगळवारी एक लेक्चर, गुरुवारी एक लेक्चर, शनिवारी दी एंड होतो. शनिवारी तुम्हाला आपण IMP नोट्स प्रोव्हाइड करतं आपल्या सायन्सवादाच्या ऑफिशियल व्हॉट्सअप ग्रुपवर किंवा टेलिग्राम चॅनलवर. आता व्हिडिओ ज्यावेळेस येईल आय डोंट नो तोपर्यंत व्हॉट्सअप ग्रुप राहील पण का नाही, कारण फुल होऊन जात आहे मुलांना. 1024 मुलांचं लिमिट आहे आणि आपले खूप बरेच मुलं महाराष्ट्रातले जे आपले व्हिडिओ बघत असतात, त्यामुळे कदाचित तिथे ऍड होणार नाही. पण टेलिग्राम फ्री आहे, बरेच मुलं ऍड होतात, कुठेच तुम्हाला पैसा द्यायची गरज नाही. सो टेन्शन नका घेऊ. हा, तर आपल्या गोष्टीला सुरुवात करू पोरांनो. तर बघा, आणि गोष्ट आवडते, गोष्ट सांगायची का नाही कमेंट करा. कमेंट
फास्ट कमेंट करा. गोष्ट 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 फास्ट. हो हो हो, पटपट पटपट फास्ट. हा हा, चलो 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 फास्ट. बघा, एक ढोलकपूर नावाचं गाव असतं आणि या गावामध्ये ना जे तो राजा असतो, हिंदी आणि मराठी मिक्स गोष्ट आपली. हा राजा अनाऊन्स करतो की आपल्या गावामध्ये घोड्यांची शर्यत होईल आणि एवढे गावं आहेत यांच्यापैकी जो घोडा ही शर्यत जिंकेल त्या घोड्याला 51 लाख रुपयांचं बक्षीस मिळेल. सगळे प्रधान, राज्यातले मंत्री लोक खुश होऊन जातात. त्यांना वाटतं अरे वा, 51 लाख रुपये. मग दिवंडीवाला असतो तो. मग तो दिवंडीवाला जो पिटवायला जातो प्रत्येक गावागावांमध्ये कि सुनो 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 गाँव वालों, यहाँ पे घोड़ों की शर्यत होने वाली बा. जो कोई भी जितबा उसको 51 लाख मिलत बा. गावकरी खुश झाले. अरे 51 लाख रुपये. सगळेजण आपल्या गावातले जे काही पंचायत समिती असते त्याचा जो मोठा मेन सदस्य असतो ते सगळ्यांना सांगता की आपल्या गावातला जो सगळ्यात फास्ट पळणारा घोडा आहे ना त्यांना आणा म्हणे. अजून एक छोटंसं गाव असतं. ह्या गावामध्ये तो एक जो ग्रामचा जो मालक असतो त्यांचा तो सांगतो कि हमारे गांव में जो बढ़िया दौड़क होगा घोड़े वाला वो घोड़े को लाओ. दुसऱ्या दिवशी सभा भरते. सगळ्या गावात घोडे असतात पण एका गावातल्या लोकांना काही घोडा सापडतच नाही. मग तिथला जो मालक असतो तो चिडून जातो, एवढं मोठं आपलं गाव आहे आणि आपल्याकडे घोडा नाही. मग तिथला एक माणूस उठतो. तुमच्यासारखा त्याच्या अंगात पण मुंगळे असतात, वचवचापणा असतो. ते म्हणतं मालिक घोड़ा नहीं है लेकिन हमरे पास से गाढव है जो बहुत तेजी से दौड़त है. तो म्हणतो सगळीकडे घोड्यांची शर्यत आहे आणि आपण गाढव घेऊन जायचा. मग विचार करतो की अरे जाऊ द्या, असंही आपल्याला काहीच नाही, आपल्याकडं गाढव घेऊन जाऊ, काहीतरी नवीन करू. तो ठीक आहे. मालिक म्हणतो उद्यापासून याला प्रॅक्टिसला पाठव म्हणे. मालिक म्हणतो गाढव तू जाएगा, रेस जीत कर आएगा. गाढव तू जाएगा, 51 लाख रुपए जीत कर मुझे लाएगा. गाढव म्हणतो मालिक मैं जाएगा, मालिक मैं जाएगा, रेस जीत कर आएगा और तुमको 51 लाख देगा. गाढव पर कॉन्फिडन्स बूस्ट केला ना आपल्याला. ज्यावेळेस इकडं परीक्षा चालते, बोर्डची परीक्षा, शिक्षक लोक कसे तुम्हाला पोरांनो आत्मविश्वास ठेवा, आई वडिलांच्या कष्टाचं फळ तुम्हाला मिळणार आहे, फुल मोटिवेशन, तुम्ही मोटिवेटेड. इकडं पण गाढव मोटिवेटेड, जोरदार प्रॅक्टिस चालू, इकडे तुमची पण प्रॅक्टिस चालू असते. तसं आता शर्यतीचा दिवस येतो. शर्यतीच्या दिवशी ज्यावेळेस आपला जो गाढव आहे हा शर्यतीच्या ठिकाणी जातो, आजूबाजूला बघतो, ज्यावेळेस खायच्या हाताने बघतो अरे मोठे मोठे घोडे, धुवायच्या हाताला बघतो अरे बापरे मोठे मोठे घोडे, स्ट्रॉंग स्ट्रॉंग घोडे. इकडे ज्यावेळेस परीक्षा हॉलमध्ये तुम्ही जाता, तुम्ही बघता अरे बापरे बरेच विद्यार्थी आहेत, अभ्यास चांगला केलाय. गाढव म्हणतो मालिक मैं नहीं जाएगा, रेस जीत कर नहीं आएगा मालिक, मैं नहीं जाएगा. मालिक म्हणतो गाढव नहीं तू जाएगा, रेस जीत कर आएगा, 51 लाख मुझे देगा. गाढव तू जाएगा. गाढवला परत एकदा मोटिवेशन. रेसच्या ठिकाणी परत एकदा गाढव बघतोय अरे बापरे. जसं तुम्ही परीक्षा हॉलला गेल्यावर जे बरेच जास्त हुशार आणि चांगला अभ्यास करणारे विद्यार्थी असतात ते काय, अरे तू ह्या चॅप्टरचा तो क्वेश्चन केला का, अरे नाही ग्लायकोलायसिस मधला आहे ना जो एटीपीचा पार्ट आहे ना तो इम्पॉर्टंट आहे माझ्या मते. तुम्ही ग्लायकोलायसिस सायन्स 2 मध्ये ग्लायकोलायसिस कुठे, कुठल्या चॅप्टर आहे, असा चॅप्टर पण आहे आपल्याला. कन्फ्यूज. गाढव बिचार कन्फ्यूज. पण त्याच्या मागं मालिक गाढव तू जाएगा, रेस जीत कर आएगा. गाढव तू जाएगा. गाढवाला परत कॉन्फिडन्स. मग काय झालं, एक डिस्कॅव नावाची गोळी वाजते. काय वाजते, डिस्कॅव नावाची गोळी. ही गोळी व्हायच्या आत आपला जो मालिक असतो त्याने एक चटणीचा डब्बा आणलेला असतो. काय आणलेला असतो, चटणीचा डब्बा आणलेला असतो. ती डिस्कॅवची गोळीचं ट्रिगर 1 वाजताच हा गाढवाची शेपू उचलतो, चटणीचा गोळा वपकन घेतो आणि पचकन भरतो. गाढव सुसाट सुटतं. मला आता सांगा, विचारा तुम्ही की या शर्यतीचा रिझल्ट काय लागला असेल. फास्ट कमॉन, फास्ट विचारा, फास्ट फास्ट. या शर्यतीचा रिझल्ट काय लागला असेल, फास्ट, प्रेमाने प्रेमाने, फास्ट फास्ट. कोण जिंकला असेल फास्ट कमेंट करा. कोण कोण काय म्हणते बघूया. आता तुम्हाला वाटेल गाढवच जिंकला असेल. या शर्यतीचा रिझल्ट असा आहे
की गाढव थांबलंच नाही, पळतच राहिलं. गाढव पळतच राहिलं, फिरतच राहिलं. 51 लाख रुपये येऊन गेले, पण गाढव काही थांबलं नाही. सेम पोरांनो इकडे आपलं असतं. बऱ्याच मुलांना समजून नाही समजत, मग त्यांना चेंदामेंदा कार्यक्रम करावा लागतो, फटके द्यावा लागतो. तुम्हाला असं वाटत असेल शरीरावर जाऊ नका, पण ऑफलाईनला जे पोरं आपल्याकडून शिकले, दादा जेवढं छान छान बोलतो, पण ज्यावेळेस अभ्यासाची वेळ येतो तेव्हा पुरा चेंदामेंदा करतो मी, काहीच बघत नाही. आणि त्यावेळेस ज्यावेळेस मुलांना छडी लागे छमछम, ही छडी आहे ही अशा ठिकाणी द्यायची, अशा ठिकाणी की आग लागली पाहिजे. ती आग काही थांबत नाही. पण एकदा का तुम्हाला अभ्यासाची इथून सवय लागली ना, नंतर सांगावं नाही लागत की तू अभ्यासाला बैस, अभ्यास कर. ऑटोमॅटिक अभ्यास करतो. व्हाय? अभ्यास का करायचा हे कारण ज्या दिवशी तुम्हाला समजेल 100%, त्यानंतर तुम्हाला कसलीच चिंता करायची गरज नाहीये. कारण की तुमचा व्हाय क्लिअर असेल ना, तर गोल क्लिअर असतो. डिस्ट्रॅक्शन असू द्या, व्हॉट एव्हर कुठल्याही गोष्टी तुमच्या वाटेला असू द्या, काहीही फरक पडत नाही, काहीच मायने राखत नाही. असो, आय होप सो तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल. कमेंट करा ही गोष्ट तुम्हाला आवडली की नाही. चांगला अभ्यास करा पुरांनो. भेटूया आता गुरुवारच्या लेक्चरला. तोपर्यंत रिव्हिजन करा. एकदा समजलं नाही ना, व्हिडिओ लेक्चर अपलोड असतात, आपल्याच चॅनलवर असतात, रिपीट बघा, जेणेकरून तुम्हाला जास्त चांगली अंडरस्टँडिंग होईल. काही क्वेश्चन असेल इंस्टाग्रामवर डायरेक्ट मेसेज करा, तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले जातील. तोपर्यंत एन्जॉय करा, मस्ती करा, पण आपल्या आईवडिलांना त्रास न होता. थँक्यू सो मच.